नमस्कार, मी भीमराव खराडे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे अमेरिकेनं RSS वरती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक या सगळ्यांवरती बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा अमेरिकेतल्या आयोगानं केलेली आहे. आणि ती ट्रम्प सरकारकडे केली. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचं एक संघटन असतं त्यांच्याकडे, म्हणजे प्रत्येक देशाचा अभ्यास केला जातो. देशामध्ये कुठल्या धर्मावरती अन्याय अत्याचार होतो का, कुठल्या धर्माला कुणी कमी लेखतं का, अशा गोष्टींचा अमेरिकेतली एक संस्था अभ्यास करते आणि त्या संस्थेनं ही मागणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये दुसरं देखील अशी मागणी केलेली आहे की आपल्या देशामधले म्हणजेच जे आसाम राज्य आहे, आसामचा विश्व शर्मा असेल किंवा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ असतील, अशा काही मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. तर नेमकं कुणाकुणाच्या विरोधात काय काय मागणी केलेली आहे याच सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सविस्तर आपण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षामध्ये सगळं येईल. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये 2014ला सत्तेत आलं आणि देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आल्यापासून ते इथं असलेल्या अल्पसंख्याक समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार सुरू झाला. विशेषतः करून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात नेहमी हिंदूंच्या भावना भडकवण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं, तसंच बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक यांच्या माध्यमातून केलं जातं. गोरक्षकाच्या माध्यमातून तर मुस्लिम समाजाला वेळोवेळी मारहाण केली जाते. गोहत्या बंदीचा जो कायदा आहे त्याचं पुढं करून मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार केले जातात. तसंच या देशामध्ये जो ख्रिश्चन समाज आहे त्या ख्रिश्चन समाजावरती सुद्धा अनेक वेळा हिंदू समाजाकडून अन्याय अत्याचार झाले, हे आपण अनेक वेळा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर सध्या अमेरिकेमध्ये एक आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे तो जुना आयोग आहे आणि तो आयोग जगातल्या 190 देशांमध्ये जाऊन अभ्यास करत असतो. त्या आयोगाला भारतामध्ये जवळपास 10 वर्ष झालं भारतीय जनता पक्षानं येऊ दिलेलं नाही. तरी सुद्धा तो आयोग भारताबाबतचा जो अभ्यास आहे तो परफेक्ट अभ्यास करत असतो. तर त्या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्या आयोगाच्या अध्यक्षांची काल पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद नेमकी काय झाली ती सुद्धा आपण बघणार आहोत की त्यांनी नेमकी मागणी काय केलेली आहे. तो सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे. बघा. Violence tied to beef consumption and cattle transport has escalated as well. ही त्या आयोगाची मागणी आहे. आयोगाचं म्हणणं आहे distributed and in events where Hindu nationalist recruits receive firearm training, Christian communities face assaults on pastors and worship. हिंदू आणि ख्रिश्चन कम्युनिटीवरती अन्याय अत्याचार होतात. Denial of burial rights and arrests on fabricated conversion charges. And US-based social media platforms like Facebook, Instagram, YouTube, and X serve as a central infrastructure for spreading this hate and bigotry and incitement to violence. The persecution of Muslims and Christians in India bears the sanction of the country's top political leadership, led by Prime Minister Modi, and is implemented through both the state and the militant networks of the Hindu nationalist movement anchored by the Rashtriya Swayamsevak Sangh, the RSS. This persecution is now embedded in democracy, codified in law, shielded by absolute impunity, and steadily more ruthless in execution. हे त्या आयोगाचं म्हणणं आहे. आपण ऐकलं असेल, त्याचं इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन होतं. आपण ते मराठीमध्ये सुद्धा ऐकू शकतो. आपल्याकडे ते मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर या आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये मुस्लिम समाजावरती अन्याय हा मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंकडून केला जातो, तसंच ख्रिश्चन समाजावरती सुद्धा केला जातो. तर या सगळ्या गोष्टींना नरेंद्र मोदी अमेरिकेनं असं म्हटलेलं आहे की भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे, असं काही संमत अमेरिकेतल्या या आयोगाचं आहे. त्याचबरोबर या आयोगानं असंही म्हटलेलं आहे की आयोगानं बघा पुष्कर धामी
जे मुख्यमंत्री आहेत झारखंडचे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तसंच हिमसा म्हणजे जे आसामचे जे मुख्यमंत्री आहेत विष्णू शर्मा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी असं सुद्धा त्यांनी या आयोगानं म्हटलेलं आहे. म्हणजे आता या सगळ्या गोष्टींमुळं बघा देशामध्ये खळबळ उडालेली आहे. म्हणजे अमेरिकेसारखा एक प्रबल राष्ट्र हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत असलेल्या ज्या ह्या संस्था आहेत या सर्वांवरती कारवाई करावी असं ज्यावेळेस म्हणत असतं त्यावेळेस मात्र नक्कीच काहीतरी मोठं घडणार असतं, हेही तितकंच खरं आहे. आता आपण काल परवा पाहिलं म्हणजे देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर RSS संघटन असेल किंवा बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत या सगळ्यांच्या विरोधामध्ये देशभर आंदोलनाचा पवित्रा लोकांनी घेतलेला आहे. आपण पाहिलं असेल की नागपूरला सुद्धा नागपूरचं जे संघाचं मुख्य कार्यालय आहे या कार्यालयावरती प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा भला मोठा असा मोर्चा काढलेला होता. हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल पूर्वीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये. तसंच बघा सध्या केरळमध्ये सुद्धा ते प्रकरण आपण बघितलेलं असेल की ईडीनं माजी मुख्यमंत्री विजय यांच्या घरावरती धाड टाकली होती ईडीनं. त्यावेळेस सुद्धा जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी त्या ईडीच्या अधिकाऱ्यांना कसं झोडपून काढलं, त्यांच्या गाड्या फोडल्या, हे सुद्धा आपण पाहिलं असेल. त्याचबरोबर परवा दिवशी पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री आहेत शुवेंदू अधिकारी यांना सुद्धा लोकांनी ताणून लावलं, त्यांच्यावरती सुद्धा दगडफेक केली. ज्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा सरकार आलेलं आहे आणि त्या ठिकाणी शुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री केले गेलेलं आहे, तरी सुद्धा त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावरती येताना आपल्याला दिसतात. म्हणजे देशभर सगळीकडं अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात लोक उघड बोलायला लागलेले आहेत. तसंच ईडीच्या विरोधात असतील, सीबीआयच्या विरोधात असतील, नरेंद्र मोदींच्या विरोधात असतील, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असतील, RSSच्या विरोधात असतील, लोक हे उघडपणे सध्या बोलायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल की 2014 साली ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाला सुद्धा लोक झोडपून काढत होते, जे नरेंद्र मोदी समर्थक आणि समर्थकांमध्ये नरेंद्र मोदींच्या जवळपास 70-80% देश नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ झालेला होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की 80-90% देश हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असल्याचं आपल्याला विरोधकाकडून सांगण्यात येतं. राहुल गांधी यांनी सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये प्रखर अशी टीका भारतीय जनता पक्ष आणि RSS संघटनेवरती केलेली होती. त्याचबरोबर राहुल गांधींनी सुद्धा पाठीमागं असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे येणाऱ्या काही दिवसामध्ये राजीनामा देतील, म्हणजे वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील असंही राहुल गांधी यांनी भाकीत केलेलं आहे. राहुल गांधी यांनी आजवर जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत सगळं खरं ठरलेलं आहे, म्हणजे चुकीचं काहीही त्यात घडलेलं नाही. राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की अमेरिकेसोबत नरेंद्र मोदी करार करतील शेती प्रक्रिया मालाबद्दल, तर तो करार केला गेला. त्याचबरोबर जे राहुल गांधींनी सांगितलं ते आजपर्यंत खरं झालं आणि याचाच धागा पकडून अनेकांनी असं म्हटलेलं आहे की वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी राजीनामा देतील. आणि राजीनामा देण्याच्या अगोदरच अमेरिका सुद्धा कारवाई करण्याच्या पवित्रामध्ये आहे नरेंद्र मोदी आणि RSS वरती. पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा अमेरिकेचा जो अहवाल होता हा प्रचंड असा व्हायरल झाला होता. अमेरिकेचा अहवाल या भारतामध्ये जो ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजावरती जो अन्याय होतो त्याबाबतचाच एक अहवाल होता. तो अहवाल सुद्धा प्रचंड असा व्हायरल झालेला होता. तर बघा आता अमेरिकेमध्ये नेमकी मागणी काय काय केलेली आहे ते सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद या अशा संघटनांवरती ट्रम्प प्रशासनानं बंदी घालावी अशी मागणी अमेरिकेच्या आयोगानं केलेली आहे. तसंच त्या मागणीमध्ये त्यांनी काय काय म्हटलेलं आहे बघा. अमेरिकेतला आयोग म्हणजे USCIRF असा नावाचा आयोग आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची
मालमत्ता जप्त करण्यात यावी, सदस्यांच्या अमेरिकेत येणार म्हणजे अमेरिकेतल्या प्रवेशावर बंदी घालावी. म्हणजे RSSचे जे सदस्य आहेत किंवा अध्यक्ष म्हणजे RSS बरोबर ह्या सगळ्या संघटना, RSSच्या ज्या उपशाखा आहेत 21, या सगळ्या संघटनेच्या सदस्यावर तसंच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती अमेरिकेमध्ये प्रवेश बंदी घालावी अशी मागणी प्रामुख्याने केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यांची मालमत्ता जप्त करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता रिसर्च अँड ऑलिन्सिंग विंग अशा नावाचा हे आहे. म्हणजे बघा, आता भारतामध्ये अजून तरी ह्याची घोषणा झालेली नाही, परंतु याची घोषणा लवकरात लवकर होऊ शकते. जर नरेंद्र मोदी यांनी RSS वरती बंदी नाही घातली तर मात्र नरेंद्र मोदी यांच्यावरतीच अमेरिका कारवाई करेल असंही दिसतंय. आता ह्याची कारणं सुद्धा त्यांनी दिलेली आहेत की धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन, मुस्लिम ख्रिश्चनांवरील हल्ले, धर्मांतर विरोधित कायदे यासाठी RSS ला जबाबदार धरलं गेलेलं आहे. USCIRF म्हणजे काय? ट्रम्प सरकारनं ही मान्यता दिलेली एक संस्था आहे, आयोग आहे असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. तर आता या आयोगाच्या शिफारशी आहेत या, आणि त्या आयोगानं ट्रम्प सरकारकडे ही मागणी केलेली आहे. म्हणजे हा आयोग जो आहे हा जगाचा अभ्यास करतो, जगाचा, आणि जगाचा अभ्यास करून तो ट्रम्प प्रशासनाकडे किंवा अमेरिकेचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडे मागणी करत असतो. आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की पाकिस्तानमध्ये सुद्धा ज्या काही दहशतवादी संघटना होत्या त्या दहशतवादी संघटना सुद्धा अमेरिकेनं तिथल्या संघटना सुद्धा दहशतवाद्याच्या यादीमध्ये टाकलेल्या होत्या. आता बघा ट्रम्प सरकारची भूमिका काय आहे. अजून ट्रम्प प्रशासनानं RSS, BJP, विश्व हिंदू परिषदेवर बंदी घातलेली नाही. मात्र भारत सरकारने ही शिफारस पक्षपातीपणाची आहे असं म्हणून फेटाळून लावलेलं आहे. बजरंग दलाबाबत बघा काय 2026चा जो अहवाल आहे बजरंग दलाचा थेट उल्लेख आहे त्याच्यामध्ये, आणि मुख्य लक्ष म्हणजे RSS वरती जास्त आहे. म्हणजे RSSच्याच ह्या सगळ्या शाखा आहेत. तर 2015 मध्ये सुद्धा बघा अमेरिकेने शीख संघटनेवरती बंदी घातली होती त्यावेळेस अमेरिकेनं. म्हणजे पंजाब वेगळा देश आम्हाला मिळावं म्हणून इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये बघा ती आंदोलनं सुरू होती पंजाबी लोकांची. तर तेव्हा तिथली जी संघटना होती त्या संघटनेवरती सुद्धा दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेली होती. भारतातलं ते पहिलं उदाहरण आहे. आता ह्यामध्ये बघा अमेरिकेचा जो हा अहवाल आहे यानंतर मात्र भारतातले जे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा परराष्ट्र मंत्री आहेत ह्यांनी मात्र याच्यामध्ये राजकारण असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. तर आता थेट अमेरिकेचं जे प्रशासन आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाच्या इतर लोक सदस्यांची मालमत्ता जप्त करणार आहे का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तसंच ट्रम्प प्रशासन RSS वरती बंदी घालतंय का, आता फक्त शिफारस झालेली आहे, बंदी सुद्धा घालतंय का काय हे सुद्धा बघणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. तसंच विरोधकांनी सुद्धा राहुल गांधी असतील किंवा जे पक्ष विरोधातले आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनी सुद्धा प्रखर अशी टीका भारतीय जनता पक्ष तसंच भारतीय जनता पक्षाच्या ह्या ज्या संघटना आहेत या संघटनांवरती घातलेली केलेली आपल्याला दिसते. तर येणाऱ्या काळामध्ये इतर सुद्धा आपण बघणार आहेत. भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत, प्रवक्ते आहेत रणदीप जयस्वाल यांनी मात्र मागाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे म्हटलेले आहेत की बाबा हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं षडयंत्र आहे, भारतीय जनता पक्ष आणि RSS ला बदनाम केलं जातंय की काय असं त्यांनी आरोप केलेले आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा दिसेल की 10 वर्ष झालं या आंतरराष्ट्रीय संस्थेला भारतामध्ये भाजपनं प्रवेश दिलेला नाही. मग येणाऱ्या काळामध्ये RSS वरती खरंच बंदी येते का, भारतीय जनता पक्षावरती बंदी येते का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.